कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीतम, या ओव्हरड्राफ्टच्या स्टेटमेंट्स आहेत आपल्या. ओके आपला सगळा फायनान्शियल स्टेटस आहे ना, तो याच्यावर डिपेंड असतो. ओके. यार हे खूप आहे, कसं लक्षात ठेवतं एवढं सगळं? नाही, सवयीच आहे, होईल गेलं लक्षात. ओके सो हे हे बघ, हा पॅटर्न जर ठेवलास ना तुला- ओ तुम्हाला दिसत नाहीये का मी? अगं तू अदृश्य थोडीच आहेस. तुझ्याकडे बघायचं नाही म्हटलं तरी तू दिसतसच. काय बघत बसू हे सगळं काम सोडून? काही गरज नाहीये तुम्ही माझ्याकडे बघत बसायची. ही बॅग काढायसाठी मी जी धडपड करते ना ते बघा. नाही ते दिसतंय मला. तू कर ना, कर प्रयत्न. गुड लक. हा माणूस आहे, माणसानी ना बायकोला मदत करावी. काय आहे माहितीये, पुढच्या जन्मी ना चांगली बायको मिळते म्हणून. म्हणजे पुढच्या जन्मी खरंच चांगली बायको मिळेल. वा वा वा. ग हे बघ बॅग, किमान पुढच्या जन्मी चांगली बायको मिळेल मला. एक मिनिट पण तू बॅग घेऊन कुठे निघालीस? माहेर जातेस का? वा. सांग कसलं रिझर्वेशन करू? बसचं, ट्रेनचं की स्पेशल कार करून देऊ तुझ्यासाठी? थांबवा तुमच्या गाड्या इथेच थांबवा. मी नाही चाललीये माहेरला. मी अवॉर्ड घ्यायला चाललीये. अवॉर्ड? कसला अवॉर्ड? तू नाही का बेस्ट ब्रँड अम्बॅसेडर अवॉर्ड, तो घ्यायला चाललीये. दामिनी, तो फोर्ब्सचा अवॉर्ड आहे. तिथे असं कोणीही नाही जाऊ शकत. अवॉर्ड मिळणार आहे पारूला, तर फक्त तीच जाऊ शकते. ऐका ना, तुम्हाला काहीच माहिती नसतं. पारूशी झालंय माझं बोलणं. पारू म्हणाली तूही जा, तुम्ही किर्लोस्करांची मालकीण आहात, तुम्ही तिथं गेलं पाहिजे, सो मी चालली. नाही काकू, अशी कशी तू जाशील आणि पारू नाही जाणार? मी बोलतो ना पारू सोबत. किंवा मी एक काम करतो, मी दादाला सांगतो पारू सोबत बोलायला. दादाला तर नाही बोलणार ना ते, करेक्ट आहे ना? हा काका तू ये. काही बोलते. अशी कशी पारू जाणार? म्हणजे घरातली नोकर माणूस तिथे जाऊन पुरस्कार घेणार आणि मी काय टाळ्या वाजवत बसू? ते काय नाही, हा पुरस्कार मीच घेणार. आदित्यने जर पारूला विचारलं ना की माझ्यासोबत अवॉर्ड फंक्शनला येशील का, ती लगेच हो म्हणेन. ती त्याचा शब्द नाही मोडणार. पण मग मला हे अवॉर्ड फंक्शन मिस करावं लागेल. नाही, मला असं रंगमंचावर जायचंय, तो पुरस्कार हातात घ्यायचे, असे फोटो काढायचे, मुलाखती द्यायचेत. पण पारू जर गेली तर मला नाही जाता येणार. नाही, काहीही करून त्या पारूला थांबवावंच लागेल. कसं? आयडिया, बातमी. कसली? बघत राहा. काय मारुती, गुड मॉर्निंग. झाली का गाडी पुसून? आता झालीच आहे बघा. तुम्हाला काय बाहेर जायचंय का? नाही, मला कुठेही जायचं नाहीये. पण मला सांग, तुला वाचता लिहिता येतं ना? मला सांग, कितवी शिकलायस रे तू? तसं बघा मी जुना मॅट्रिक पास आहे. हो. हा, आणि मला लिहिता वाचता बी येतं. हा, चल मग आता पेपर वाच. त्याचं काय आहे ना, आज मला खूप कंटाळा आलाय पेपर वाचायचा. मला ना आज बातम्या ऐकायच्यात, त्यामुळे तू वाच, मी ऐकते. घे. मी हा वाच ना, मी ऐकते. ते मी वाचते. मी मूर्ख आहे का? पेपर का वाचायला देतील? पेपरात बातमी कुठे आहे? बातमी तर मी तयार केलीये. मी वाचून दाखवते, तू आज ऐक. हा, बापरे, काय भयानक बातमी आली. कसली बातमी आहे? मी दाखवते वाचून. एका श्रीमंत मालकाच्या मुलीला त्यांच्याच ड्रायव्हरच्या मुलाने फूस लावून पळवून नेले. बापरे, त्या मालकाची मुलगी पण खूप गरीब होती रे.
अगदी आपल्या पारू सारखी. हो, पण ना त्या ड्रायव्हरचा मुलगा फार आगाऊ होता. त्याने तिला असं प्रेमाचं आमिष दाखवलं आणि फसवलं. मला हे लग्न नाही करायचंय. या पारूची लायकी नाही माझी बायको व्हायची. नाही आईला मॅडम मला माफ करा. बघू बरं तो पेपर इकडे बघू. बघू काय बघू? मी खोटं बोलतेय हा? अरे मारुती, किती काय काय घडत असतं आपल्या अवतीभोवती. म्हणजे फार फार वाईट वाटतं मला हे सगळं बघून. आता आपली पारूच बघ ना, ती पण अशीच आहे, साधी भोळी बिचारी. आई विना फोर वाढली रे, आणि बापापासून इतकी वर्ष दूर राहिली. हा, आता तू नको काळजी करू. इथे तिला फसवणार कोणीच नाहीये. तू निवांत राहा. लोक बोलत असतात काही बाई, म्हणजे माझ्याही कानावर आलं एक दोनदा की ही पारू ना, पारू सतत आदित्यच्या पुढे 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 करत असते. पण पारूला माहिती हा की मालकांना असं फसवणं योग्य नाहीये, आणि तिला नाही आवडणार. मला खात्री आहे ती नाही फसवू शकत. तुला आहे का खात्री? हा, मला माझ्या पोरीची खात्री आहे ना. आणि कसं आहे ना मॅडम, आमच्या दोघांचं काही झालं ना तरी मालकाबद्दल असा विचार नाही करणार आम्ही. अहो मग फसवणं तर लय दूरच आहे. नाही नाही मारुती, तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. पण काय आहे ना, प्रेम आंधळा असतं रे. आपण जेव्हा प्रेमात पडतो ना, तेव्हा श्रीमंत गरीब, मालक नोकर काही दिसत नाही डोळ्यांना. आपण फक्त प्रेम करत राहतो आंधळ्यासारखे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव नेहमी, एक वयात आलेली मुलगी आणि एक वयात आलेला मुलगा फक्त मित्र कधीच असू शकत नाहीत. मला आपल्या आदित्य आणि पारू बद्दल असं नाही बोलायचं कधीच. पण काय आहे, उगीच चर्चा व्हायला नको ना. पारूची मुलीची जात आहे. लोक असं काही बाई बोलायला लागले तर तिचं लग्न कसं होणार? नाही ना. आणि मुलीचं लग्न म्हणजे एका बापासाठी काय दिव्य असतंय मला विचार. मला माहिती आहे अरे, मला पारूची काळजी नाही वाटत, मला तुझी काळजी वाटते. हो अरे, हे एवढं सगळं झालं तर तू कसं करणार है ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.